आमदार म्हणजे पोलीस स्टेशनच्या रस्त्याचे काम करणारे आणि मोठ्या गुत्तेदारांचे वलय असणारे व्यक्ती. मात्र हे आहेत मेहकरचे उभाटा शिवसेनेचे आमदार सिद्धार्थ खरात, जे नेहमी शेतकऱ्यांच्या गराड्यात असतात. मंत्रालयात सचिव पदावर काम केलेले आमदार सिद्धार्थ खरात यांनी कापूस सोयाबीन पट्ट्यातील शेतकऱ्यांसाठी एक नवा विचार सध्या मांडला आहे आणि त्याची पीक बदलायची अंमलबजावणी सुरू केली आहे. सोयाबीनचं पीक अडचणीत आलेलं आहे. सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे, हमी भाव मिळाला पाहिजे, भाव फरक मिळाला पाहिजे. त्याचं जे काही उद्दिष्ट नाफेडनं दिलंय ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. या संदर्भात मी स्वतः विधानमंडळाच्या बाहेर ट्रॅक्टर मोर्चा काढून आमच्या पक्षाने याच्यावर रान उठवलेला आहे, याची तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे. हा प्रश्न या पद्धतीनं चालत राहील, परंतु आपल्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना विनंती करतो की मी या संदर्भात आमच्या कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा केली, PKVCच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली, या संशोधन करणाऱ्या अधिकाऱ्यांसमवेत मी चर्चा केली आणि या चर्चेअंती असे मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगतो की सोयाबीन एकदम बदलता आलं नसेल तरी चालेल, पण हळूहळू सोयाबीनचं जे पीक आहे तो पीक पॅटर्न बदला आणि जे काही त्याच्याऐवजी मका हे जे आहे किंवा हळद आहे या पिकाकडे, दुसऱ्या पिकाकडे आपण वळा, उडीद मूग या पिकाकडे वळा. याचं कारण की सोयाबीनचं जे पर एकरी जे काही उत्पादन आहे ते ॲव्हरेज 6 क्विंटल आहे आणि ॲव्हरेज आपण गेल्या 3-4 वर्षाचा भाव पाहता एका क्विंटलला, प्रति क्विंटलला 5,000 भाव गृहीत धरला, जो की मिळतच नाही. जो नाफेडला दिला तो मिळाला नाही. 3,000, 3,500, 4,000 पर्यंत खाजगी मार्केटमध्ये मिळाला. फारच 25%, 30% लोकांनाच नाफेडचा भाव 5,000 मिळाला. गृहीत धरू आपण की 5,000 त्याचा भाव आहे, 6 क्विंटल पर एकरी आहे, 6×5 = 30,000 त्याचं पर एकरी उत्पन्न होतं. व्हेरॅज मका हे जर उत्पन्न घेतलं तर मक्याचं कमीत कमी जे ईल्ड आहे ते पर एकरी हे 35 ते 40 क्विंटल आहे. किती? 35 ते 40 क्विंटल आहे. आणि मक्याचा जे काही पर एकरी ज्याचा भाव आहे तो 2,000 ते 2,200 आहे. तो 2,500 पण होऊ शकतो, 1,800 पण होऊ शकतो. पण आपण जर ॲव्हरेज जरी पकडलं 2,000 तर पर एकरी त्या शेतकऱ्याला 70,000 ॲव्हरेज सांगतो त्याचं उत्पन्न होऊ शकतं. इकडे 30,000 होतं, तिकडे 70,000 होतं. म्हणून एकदम बदलता येत नसलं तरी चालेल, पण आपण हे पीक पॅटर्न बदलून मी या सगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांना आवाहन करतो की मका या पिकाकडे आपण वळावं. कापूस सोयाबीन पेरणी बंद करून पर्यायी पिके घेण्याची मोहीम जोर धरू लागली आहे. त्यामागचं अर्थकारण समजून घेऊयात. आज 1 एकर सोयाबीन लागवडीसाठी 25,000 पर्यंत खर्च येतो. तर सतत फक्त सोयाबीनचीच लागवड होत असल्यानं उत्पादकता दिवसेंदिवस कमी होत असून एकरी 4 ते 5 क्विंटल उत्पादन होत आहे. या सोयाबीनला 5,000 प्रति क्विंटल दर गृहीत धरला तरीही खर्च वजा जाता उत्पन्न 0 आहे. हीच गत कापसाची आहे, परंतु सोयाबीन ऐवजी पीक बदल करून मका पेरला तर एकरी 25 ते 30 हमखास उत्पन्न शेतकरी घेऊ शकतो. 2,000 क्विंटल दर जरी मिळाला तरी 60,000 प्रति क्विंटल मिळतात आणि मकाचा कडबा चारा म्हणून विकून उत्पन्न खर्च यातून निघू शकतो, असे कृषी तज्ज्ञ सांगतात. मकाप्रमाणेच हळद, तूर यांचा पर्याय शेतकऱ्यांनी घ्यावा, असेही तज्ज्ञांचे मत आहे. आपण गेल्या अनेक वर्षापासून सोयाबीन आणि कापूस ही 2 पिकं खरीप हंगामामध्ये फार मोठ्या प्रमाणात लागवड करत आहोत. या 2 पिकापासून मिळणारी जी उत्पादकता आहे ती दरवर्षी कमी कमी होत चाललेली असून मागच्या 2 वर्षापासून या पिकांना कमीत कमी बाजारभावसुद्धा मिळत असल्यामुळं ही दोन्ही पिकं आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांना परवडत नाहीत, अशा प्रकारची शेतकऱ्यामध्ये शंका असल्यामुळे आणि या पिकांना काही खरीप हंगामामध्ये पर्यायी पिकं देता येतील काय, त्या बाबतीमध्ये मका हे पीक या दोन्ही पिकांना खूप छानपैकी पर्यायी पीक म्हणून शेतकरी त्या ठिकाणी निवड करू शकतात. मका पिकापासून खरीप हंगामामध्ये जे काही पाऊस पडतो त्या कालावधीमध्ये आपल्याला छानपैकी उत्पादन मिळू शकतं. 30 ते 40 क्विंटल प्रति एकरी सरासरी आपल्याकडे मक्याची उत्पादकता असल्यामुळे आणि सध्या बाजारभाव 2,000-2,000च्या पुढे प्रति क्विंटल असल्यामुळे या पिकापासून 60 ते 80,000 प्रति एकर असं उत्पन्न प्राप्त होऊ शकतं आहे. त्याचबरोबर या मका पिकाचा जो कडबा आहे त्या कडब्याची जर आपण विक्री केली
त्याची जर किंमत आपण गृहीत धरली तर त्या किमतीमध्ये मक्याला जो उत्पादन खर्च येतोय तो हा कडब्यामध्ये भरून निघतोय आणि म्हणून निव्वळ नफा हे जे धान्य आपल्याला 30-40 क्विंटल प्रति एकरी मिळतंय, 60,000 ते 80,000 रुपये उत्पन्न मिळतंय, हे निव्वळ नफा त्या ठिकाणी राहू शकतोय. आणि म्हणून शेतकऱ्यांनी येणाऱ्या खरीप हंगामामध्ये मका हे पीक त्या ठिकाणी निवड करण्यास काही हरकत नाही. त्याचबरोबर ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे त्यांनी नगदी पीक म्हणून हळद हे पीकसुद्धा खूप आशादायक आहे. या हळदीपासून 9 महिन्यामध्ये सरासरी 20 ते 25 क्विंटल वाळलेल्या हळकुंडाचं त्या ठिकाणी उत्पादन होतं आहे. सध्याचे भाव आपण बाजारभावामध्ये बघितले तर जवळपास 12 ते 14,000 प्रति क्विंटल असं वाळलेले हळदीचे भाव आहेत. आणि म्हणून एका एकरामधून जवळपास 3 लाखाचं उत्पन्न या हळदीसारख्या नगदी पिकापासून आपल्याला प्राप्त होते. आणि हळदीची लागवड सध्या मेच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपण करू शकताय. प्राप्त होणाऱ्या यावर्षी पाऊस काळ खूप छान असल्यामुळं ऑक्टोबरच्या नंतर पाण्याची सोय असेल त्या शेतकऱ्यांनी या 9 महिन्याच्या पिकाची सुद्धा लागवड करून जवळपास 3 लाखाचं उत्पन्न त्या ठिकाणी आपण घेऊन जातो. शेतकऱ्यांनी पीक बदल करायला पाहिजे, परंतु त्याला सरकारकडून प्रोत्साहन मिळणं आवश्यक आहे. ज्या मालाची कमतरता आहे ते लावण्यासाठी सरकारनं प्रोत्साहन द्यावे. पायाभूत सुविधा सरकारनं उपलब्ध करून दिल्यास शेतकरी पीक पॅटर्न बदलतील, असं शेतकरी चळवळीच्या नेत्यांना वाटतं. मी NT देशमुख, खामगाव, जिल्हा बुलढाणा. यावर्षी जे शेती पॅटर्न सर्व शेतकरी बदलण्याच्या तयारीत आहेत. सोयाबीन, त्यानंतर तुमचं जे पीक आहे कपाशी, यावरून शेतकरी आता कमी खर्चाची पिकं घ्यायच्या तयारीत आहेत. सध्या आमचा बाजरी, मका आणि ओलीत असेल तर हळद ह्या पॅटर्नवर सध्या आम्ही उतरलेलो आहे. जसं लग्न काळामध्ये ब्राह्मण मुहूर्त काढून देत होता, परंतु आता शेतकरी हवामान खातं पाहते. हवामान एका खात्यावर अवलंबून न राहता हवामान खातं काय सांगते, कृषी विद्यापीठ काय सांगतात आणि पंजाब डक काय सांगतो, त्यानंतरच आम्ही लग्नाच्या तारखा ब्राह्मणाला काढायला लावतो. त्याच पद्धतीने किती कंपन्यांनी किती ॲडव्हर्टाईज केली तरी आता शेतकरी कमी खर्चाची पिके घ्यायला प्राधान्य देत आहे. कारण बाजरी आणि मका याचा खर्च फार कमी आहे, भावसुद्धा चांगले आहेत. बाजरी 1 किलो लागते, मकाही तसं कमी प्रमाणात लागते आणि त्याचा खर्च कमी आहे आणि त्याला जो भाव येतो तिथे मार्केटला तोही चांगला मिळतो. त्यामुळं आम्ही सर्व शेतकरी सध्या शेती पॅटर्न हा बदलण्याच्या तयारीत आहोत. धन्यवाद. एकंदरीतच कापूस आणि सोयाबीन पासून मुक्तीचा विचार आता रुजू लागलाय. त्याला पर्यायी पिके देखील आहेत. आमदार सिद्धार्थ खरात यांच्या सोयाबीन मुक्तीच्या मोहिमेमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवण्याची क्षमता नक्कीच आहे, जो भविष्यात बुलढाणा पॅटर्न म्हणून नक्कीच पुढे येऊ शकेल. शेतकऱ्यांनी आता पीक पॅटर्न बदलला पाहिजे अशी मांडणी अनेक लोक करतात. पीक पॅटर्न बदलला पाहिजे का, ही गोष्ट खरी आहे, पण पीक पॅटर्न बदलण्यासाठी सरकारने नवीन पिकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे शेतकऱ्यांना, ही गोष्ट तितकीच महत्वाची आहे. उदाहरणार्थ, देशामध्ये आता तेलाची कमतरता आहे. बाहेरून आपण जवळपास 1.25 लाख कोटीचं तेल आयात करतो. मग तेल बिया लावायला सरकार प्रोत्साहन देतं का? ज्या गोष्टींची गरज आहे, जे पीक शेतकऱ्यांनी लावावं असं सरकारला वाटतं, त्याला प्रोत्साहन सरकारकडून मिळणं प्रचंड आवश्यक आहे. आणि शेतकऱ्यांचं असं असतं, कुठलाही माणूस व्यवसाय करताना, धंदा करताना एक गोष्ट लक्षात ठेवतो की मला कमी खर्चामध्ये थोडाफार नफा कसा होईल, म्हणून कॅश क्रॉप पेरण्याकडे शेतकऱ्यांचा जास्त कल आहे. पायाभूत सुविधा सरकार देत नाही. आता समजा आम्हाला ऊस लावायचा आहे, मग ऊसाला पाणीच नाही. सिंचनाची सोय करणं, पूर्ण वेळ विजेची सोय करणं, तिथं मार्केट उपलब्ध करून देणं, गावात गोडाऊन, गावात कोल्ड स्टोरेज, ह्या गोष्टी मूलभूत पायाभूत सुविधा जर का सरकारने आम्हाला उपलब्ध करून दिल्या तर आम्ही पीक पॅटर्न बदलायला तयार आहे. आम्ही वेगळं पीक लावायला सुद्धा तयार आहे. परंतु पायाभूत सुविधांचा अभाव आणि शेतीमालाला भाव नसणं, या 2 गोष्टी सुद्धा पीक पॅटर्न बदलायला अडचणी निर्माण करतात. त्यामुळे बोलणं सोपं आहे, पण जो जगतो, जो शेतात काम करतो, जो भोगतो, ते त्याला सगळी खरी परिस्थिती माहीत असते.